रिपब्लिकन सेनेचा जय असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. या ठिकाणी 11 तारखेपासून आमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि 15 तारखेला आम्ही पुन्हा एकदा आत्मदहन करणार आहोत. गेल्या वेळेस योगायोगाने माचीस आमच्याकडे नव्हतं, पण यावेळेस माचीस लाईटर सगळं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी दालनात आत्मदहन करणार आहे. पोलिसांना जेवढा फौजफाटा आणायचा आहे तेवढा आणा. रिपब्लिकन सेनेचं आंदोलन कशा पद्धतीनं असतं हे यावेळेस आम्ही नक्की दाखवून देऊ. अख्खं जरी जिल्हाधिकारी कार्यालय पोलिसांनी भरलं तरी हे आंदोलन आत्मदहनाचा होणार. हे ओपन चॅलेंज आहे. जर गेल्या वेळेस दोन्ही अध्यक्षांनी डिझेल ओतून घेऊन देखील आपण आम्हाला जर न्याय देत नसाल आणि खोटी आश्वासनं देत आहे, खोटी पत्र देत आहे, तुम्हाला काय लहान वाटलं का आम्ही कागद आमच्या हातात नाचवायचे आणि आंदोलनात अशी गाजर दाखवत आहे. यावेळेस जर प्रश्न आमच्या मार्गी नाहीत लागले तर यावेळेचं आंदोलन अख्खा महाराष्ट्र बघेल. रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतो त्यावेळेस तो कसल्याही परिस्थितीत आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. या ठिकाणी सातारा नगरपालिकेचे अनधिकृत हॉस्पिटल, ज्याच्यात कॅन्टीन, काही ठिकाणी मेडिकल चालू केलेले आहेत, ते तात्काळ सील करावेत. आणि याकरता आदरणीय सीओ साहेबांची 2 वेळा भेट घेतली. त्यांनी 3 नोटिसा काढल्यात. त्यांनी असं आश्वासन दिलंय की उद्या आम्ही ते हॉस्पिटल सील करणार आहे. तसेच सातारा नगरपालिका हद्दीमध्ये असणारे टॉवर्स अनधिकृत आणि फ्लेक्सची परमिशन घेताना घ्यायची 2000 स्क्वेअर फूटची, लावताना 5000 स्क्वेअर फूटचे फ्लेक्स लावायचे. अन्न भेसळ कार्यालय याच्यासारखं सुस्तावलेलं आणि मस्तावलेलं कार्यालय आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही. कारण त्यांच्याकडे 8 निवेदनं जाऊन पडली तरी एकाही निवेदनाला कुठल्याही पद्धतीचं उत्तर आम्हाला आलेलं नाहीये. आणि अनधिकृतरित्या चालू असलेल्या हॉटेल्सवरती दारू दिवसा ढवळ्या पिली जाते. सगळ्याच हॉटेल्सवरती येवतेश्वरला दारूची खुलेआम विक्री चालू आहे. तसेच MSABचा जे ग्राहक आहेत, गोडचे नावाचा जो ठेकेदार आहे, त्यांनी ग्राहकाची फसवणूक करून एकाकडून 11,000 असे बरेच लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की बोगस लाईट बिलं देऊन आम्ही तुमची लाईट बिलं भरतो, आमच्याकडे पैसे द्या, आणि ते अख्खे पैसे त्यांनी खाल्लेले आहेत. त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा तात्काळ व्हावा असे 8 ते 10 मुद्दे घेऊन यावेळेस आम्ही बसलेलो आहोत. आणि जर आम्हाला न्याय नाही भेटला तर चॅलेंज आहे, कलेक्टरच्या दालनात बसून अंगावरती डिझेल टाकून यावेळेस माचीस लाईटर घेऊन आत्मदहन करणार. ओपन चॅलेंज. आपण मागे देखील असंच आत्मदहन केलं होतं त्याबद्दल, आणि पुढे पण आपण इशारा देत आहे. त्यांनी मोठी आश्वासनं दिली, कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणून यावेळेस परत आम्ही बसलेलो आहे. पण यावेळेस आश्वासनं घेऊन आम्ही थांबणार नाही. कारवाई ही झाली पाहिजे, तात्काळ झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.